गाईस, नंदिनी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवूया साबुदाणा वडा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी इथे 2 कप साबुदाणा भिजवून घेतला आहे आणि अर्धा कप शेंगदाण्यांचं कूट, 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे आणि 1 चमचा जिरं घेतले आणि 2 मोठे साईजचे बटाटे मी उकडून घेतले आहे। साबुदाणा वडा परफेक्ट यायला हवा म्हणून मी ह्या कपचं माप घेतलं आहे। साबुदाणा वडा एकदम परफेक्ट जमतो। 2 कप साबुदाण्यासाठी मी इथे 2 मोठे मोठे बटाटे घेतले आहे। त्याला हाताने कुच करून टाकायचे याच्यामध्ये। साबुदाण्याला आणि बटाट्याला मस्त एकजीव करून घ्यायचं हाताने। असं थोडं प्रेस करून मोडायचं त्याला। हे बघा मस्त मिक्स झालेलं आहे। असं एकजीव करायचं त्याला। आता आपण याच्यात घालूया बारीक कापलेली हिरवी मिरची आणि जिरे घालूया। शेंगदाण्याचं कूट असं जाडसरच ठेवायचं थोडं। याच्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा आपण याच्यात लाल तिखट घालूया। चवीनुसार मीठ घालूया। मी इथे लहान वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे। शिंगाड्याच्या पिठाने क्रिस्पी येतात खूप वडे। ह्या सगळ्या वस्तू आपण एकजीव करून घेऊया। लक्षात ठेवायचं साबुदाण्यामध्ये केव्हा पण पाणी असायला नको। साबुदाणा केव्हा पण असा मोकळा भिजायला हवा। साबुदाण्यामध्ये पाणी असलं तर ते क्रिस्पी होत नाही आणि तेलामध्ये असे फैलतात, मोडून जातात त्याच्यामध्ये। हे बघा किती मस्त टेक्स्चर बनून तयार झालेलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। हाताला थोडं तेल लावून आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊ। लक्षात ठेवायचं की वडा फाटायला नको। हलक्या हाताने असं थापून घ्यायचं त्याला। अशी तड वगैरे गेली तर हाताने याला असं व्यवस्थित करून घ्यायचं। हे बघा असा वडा तयार करायचा बघा। अशा प्रकारे सगळे वडे आपण तयार करून घेऊया। हे बघा किती मस्त वडे मी एकसारखे इथे बनवून घेतले आहे। सर्वात आधी आपण कढई ठेवूया तेल गरम करायला। कढईमध्ये तेल टाकायचं। तेल थोडं जास्तच टाकायचं। वडे छान असे तेलामध्ये बुडतील असं तेल टाकायचं। तेल तापलं गेलेलं आहे। गॅसची फ्लेम कमी करून टाकायची। मी इथे 2च वडे टाकणार आहे तेलामध्ये। वड्यांना केव्हा आपण कमी गॅसवरच तळायचे। फुल गॅसवर आपण तळले तर ते बाहेरून तळले जातात पण आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते। एक साईड छान अशी भाजली गेली की आपण याला परतवून घेऊ। दोघी साईड छान अशी तळायचं। तुम्ही बघू शकता छान असे टम्म फुगलेले आहे बघा। साधारण 2 मिनिट तेलामध्ये तळून घ्यायचे वड्याला, कारण आतमधून कच्चं राहायला नको। तुम्ही बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे बघा
आणि टर्म पण फुगलेले आहे मस्त. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती मस्त झालेलं, ब्राऊन कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळं वडे तळून घ्यायचे. हे बघा किती मस्त वडे बनून तयार झालेले आहे, एकदम क्रिस्पी. तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता. बघा किती क्रिस्पी झाले मस्त. बघा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा की कसे वाटली माझी रेसिपी. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.